मला एक प्रश्न सुशांत आहे की विलन म्हटला ना की आपण नेहमी नॉर्मली असा विचार करतो की एकदम असा हट्टा कट्टा आणि असा, तू असं म्हटलंस की आपण एक चॉकलेट बॉय हिरो अशा काइंड ऑफ आम्हाला एक इमेज अशी वाटते तुझी पर्सनॅलिटी पाहिल्यावर. पण मग हिरो तुझ्या मनात तो प्रश्न होता मला विलन उभं करताय तुम्ही राजेशच्या अपोजिट, काय एकंदरीत असं काही कधी आलं मनात संघर्ष करताना? मुळात थँक्यू की विराज आत्ताच म्हणाला की विलन जर का स्ट्रॉंग असेल तर अजून मजा येते हिरोला. सो त्याला कुठेतरी वाटलं सुशांतला कास्ट करावं आणि स्ट्रॉंगली तसं विलन येईल सुशांतकडनं असं त्याला वाटलं. सो माझ्या मनात अजिबात असा कुठेही विचार नाही आला की राजेश असता काय किंवा कोणी त्याला हिरो आणि मी विलन का. मुळात ते कॅरेक्टर आणि ते कॅरेक्टरची एक वेगळी मजा असते. कदाचित रवी शिंदे करायला मला आवडलंही नसतं कारण मी आधी काही सिनेमा केले आहेत त्याच्यात चाळीतल्या मुलांची कामं केलेली आहेत. सो हे माझ्यासाठी बिल्डरचा रोल, तो पॉलिटिशियन असणं आणि त्या ज्या कुरघोडी आहेत ना त्या पहिल्यांदाच करायला मिळत. म्हणजे इथनं सगळं इथनं डोळ्यातनं त्याच्यानंतर प्रेमाने. दुनियादारीच्या वेळेला संजय जाधवनी एक सांगितलं होतं की तुझा जो डोळ्यांचा कलर आहे ब्राऊन कलर, तो मला या कुठेतरी तो या कॅरेक्टरशी रिलेट त्यांनी केलं होतं. आणि मला वाटतं कधीतरी याही गोष्टी पाहिल्या जातात की आपल्या कॅरेक्टरसाठी. त्या कॅरेक्टर त्या प्रीतम घाडगेच्या कॅरेक्टरला ते त्याला जे डोळे रिक्वायर होते आणि त्याला जो एक हवा होता त्या सगळ्यामध्ये त्यासाठी त्यांनी कास्टिंग केलं. त्यामुळे विराजींनी पण कुरघोडी करणारा विलन आणि मी त्याच्या चेहऱ्यात पाहिला. नाही इथं मला म्हणाली की तुझं सिलेक्शन केलं म्हणजे तू रिअल लाईफ मध्ये पण असंच आहेस मी असं म्हणलं, संधी सोडत नाही. मी असं म्हटलं की होता त्याची इमेज बदलणारी अशी ही फिल्म आहे आणि इतकं सुपर केलंय कारण मी ते अनुभवलं खूप जवळून. मी त्याच्या अपोजिट होते त्या सीन्स मध्ये. तिला तू वाटलास? हा एक्झॅक्टली. म्हणजे बद्दल ना मला बऱ्यापैकी मी तिचं काम बघितलेलं होतं. काम जरी केलं नसलं ना तरी बघितलेलं होतं. त्याच्यामुळे तिच्याबरोबर ज्या दिवशी सीन होता ना त्या दिवशी मी विराजला सांगितलं मी अशा अशा गोष्टी करणार आहे जे मी डायरेक्ट सेटवर करेन. अच्छा. कारण मला तिच्या रिॲक्शन्स ज्या आहेत ना त्या खूपच अशा सरप्राइझिंग पाहिजेत. बरोबर. तर ती मजा येईल करायला. तर विराजने मला परमिशन दिली आणि ते त्या पद्धतीने टेक झालं. त्याच्यामुळे तिला त्या पहिल्या सीन मध्ये थोडीशी ती गडबडली की हॅलो हे काहीतरी विचित्र आहे. त्याच्यामुळे खूप मजा आली. मी खूप मजा केली आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये काय किंवा कुठेही काय जेवढा हिरो महत्वाचा असतो तितकाच विलनही महत्वाचा असतो. आणि अशा प्रकारचे रोल जसं मी केलं तसं राजेशही कुठल्या तरी सिनेमामध्ये आज न उद्या करताना आपल्याला दिसेल. कारण आपल्याकडे नेहमी प्रयोग होतात. मुळात आपण ज्या थिएटरपासून आहोत आपल्याला जी एक पार्श्वभूमी आहे मराठी चित्रपटसृष्टीला ती एक रंगभूमीची पार्श्वभूमी आणि रंगभूमीवरती नेहमी आपण वेगवेगळे प्रयोग करत आलेलो आहे. एका नाटकाचं पण आपण प्रयोग म्हणतो म्हणजे शो नाही म्हणत. सो प्रत्येक हा प्रयोग असतो. प्रत्येक आज 3:30ला जो आपण प्रयोग करतो तो उद्या 4 वाजता होतो जसं नाही. तो 4 वाजता जो प्रयोग असतो तो वेगळा असतो. त्याच्यामुळे तिथून आल्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आम्हाला तसे दिग्दर्शकही भेटतात, निर्मातेही मिळाले. त्यांचा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यांनी हा विज्ञान सिद्धी प्रोडक्शनचा त्यांनी एक वेगळा प्रयोग करण्याचा चान्स विराजला दिला, आम्हाला सगळ्यांना दिला. आणि त्याच्यामुळे हा सगळा संघर्ष आम्ही खूप सहज गत्या पार पडला आणि इथपर्यंत येऊन पोचलो. नाही आणखीन एक तुला खूप संघर्ष करावा लागला इतक्या सगळ्या ऍक्टरनी पिळलं नाही ना. कारण तुझ्या खो खोच्या सेटवर तू जसं म्हणाली होतीस की सगळ्या कलाकारांनी मला जाम जाम मला चिडवलं आणि हे या सगळ्या कलाकारांनी प्रामुख्याने सुशांतने राजेशने असं काही नाही? मुळीच नाही, कोणीच नाही. सुशांतने मला ऑन स्क्रीन खूप छळलं मी म्हणेन. आणि ते त्याने ठरवून ठरवून. हो हे मला आत्ताच कळत आहे सरप्राइझिंगली. पण नाही असं कोणीच नव्हतं तिकडे. त्यांना मी कोलीत दिलं होतं. एक तर मी खूप लहान होते सगळ्यांपेक्षा वयाने सुद्धा, अनुभवाने तर येस ऑफकोर्स. त्यामुळे मी खूप लहान होते. खूप लहान होते त्या सगळ्यांपेक्षा आमच्या दोघांचं 18 तुझं किती ठरव. आता मी म्हणते त्यांच्यापेक्षा लहान अर्थात होते अनुभवाने म्हणते रे ती. नाही ते इथे पण आहे ऑफकोर्स.
त्यामुळे त्यांना ज्युनियर व्यक्ती याने ते हक्क गाजवला आणि त्यांनी ते मला टार्गेट केलं होतं स्टार्ट टू एंड. आणि त्याच्यात मी केदार सरांच्या त्यांनी असं उठवलं तर आदर मी क्या बात सर असं बोलले होते फक्त. त्याने शाबासकी वगैरे दिली तुम्ही पुणेकरांनी केदार सरांच्या पाठीवर थाप देऊन वगैरे असं. पण इकडे नाही, इकडे असं मी उलट नकुलने आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, सुशांत आणि मी खूप एन्जॉय केलं, पण ह्या पद्धतीनं नव्हतं डेफिनेटली. नाही आणि लोकेशनच्या बाबतीत मला एक मुद्दा इथे विचारायचा राहिला की आता मुंबईमध्ये चाळी एकतर खूप कमी शिल्लक राहिले आहेत मला वाटतं. गिरगाव आणि इथे गेलो तर आपल्याला त्या पाहायला मिळतील. त्यामुळे जी चाळ तुम्ही दिसते प्रोमोजमध्ये ती खरी आहे म्हणजे कुठल्या मुंबईतली की तुम्ही सेट वगैरे उभारला होता? ऍक्च्युली ती चाळ सेटच आहे. कांदिवलीला पोयसरला परमनंट सेट आहे तो चाळीचा. पण आम्ही लाईव्ह लोकेशन शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मला वाटतं चाळ शोधताना संघर्ष करावा लागला सिनेमाच्या नावाप्रमाणे. अगदी, कारण एकतर जिथे चाळी आहेत तिथे तुम्हाला रात्री 9च्या पुढे शूटिंग अलाउड नाही. कारण स्वाभाविक आहे, सगळ्या लोकांचं लाईफ आपण डिस्टर्ब करून शूटिंग करणार. बरोबर. आणि ज्या आवडल्या नाहीत त्याच्याबद्दल काय बोलण्यात पॉईंट नाही, पण ज्या आवडल्या तिकडे हे वेळेचं बंधन असल्यामुळे शूट होऊ शकत नव्हतं. आणि माझ्या इथे ह्या फिल्ममध्ये रात्रीचे चाळ एक्सटिरियरचे सीन्स खूप होते. किंवा इवन कसं असतं, तुम्ही फिल्म करत असताना जरी चाळ इंडोर म्हटलं तरी तुम्हाला बाहेरचं एक्सपोज होतच. तुम्ही खिडक्या बंद करून आणि कर्टन्स लावून तर शूट नाही करू शकत. त्यामुळे नाईट सिक्वेन्सेस ओव्हरऑल माझ्या फिल्ममध्ये चाळीतले खूप असल्या कारणाने मला ही कुठलीच लाईव्ह लोकेशन घेता नाही आली. म्हणजे ते बंधन 9च्या पुढे नाही. मग मी जर फक्त संध्याकाळी 7 ते 9 मध्ये शूट करायचं म्हटलं तर शूटिंगला माझे 100 दिवस पण कमी पडले असते. त्यामुळे आम्हाला ही एक रेडीमेड लोकेशन जे आवडलं ते बरंच. मराठीमध्ये कोणी ते लोकेशन अफोर्ड करत नाही किंवा जात नाहीत. नॉर्मली तिकडे ऍड फिल्म्स किंवा हिंदी फिल्म्सच मॅक्झिमम शूटिंग होतं. पण मी परत सांगेन की आमच्या निर्मात्यांनी विज्ञान सिद्धी फिल्म्सनी ॲज अ स्ट्रॉंगली बॅकअप करून ते लोकेशन खूप कॉस्टली असून सुद्धा पहिलीच मूवी आहे. बट द प्रोड्युसर इज म्हणजे काय म्हणतात खूप पॅशनेट आहेत फिल्म मेकिंग बद्दल सुद्धा. त्यामुळे त्यांनी कुठे आखडता हात घेतला नाही. आणि अजून मला महत्त्वाचं सांगायचं की आम्ही बऱ्याच लोकेशन्सवर शूटिंग केलंय. म्हणजे मुंबईतले छोट्यातले छोट्या पाड्यांपासून सोसायट्यांपासून अनेक लाईव्ह लोकेशन्स. नरिमन पॉइंटला आम्ही शूट केलेत सिक्वेन्सेस, ऍक्शन सिक्वेन्सेस काही रस्त्यावर शूट केलेत. तर हे सगळं करताना खूप तारांबळ उडालेली आहे. म्हणजे एका ठिकाणी तर आम्ही करत असतो नाईट सिक्वेन्सला आणि क्राऊड वॉज अनकंट्रोलेबल. पण तो लकीली म्हणतो ना की टाइम जसा वेळ सरत गेली तो लोकांचा इंटरेस्ट हळूहळू अरे यार जाऊ दे करून ते पांगत गेले आणि मग आमचं शूटिंग कम्प्लीट झालं. पण खूप विविधता आहे लोकेशन्समध्ये. बेसिक स्क्रीन प्ले लेवलला आम्ही ते मुद्दामून त्याची काळजी घेतली. कारण नाही आणि नक्कीच काहीतरी चांगलं द्यायचं असेल तर खूप सारे संघर्ष करावे लागतात. आणि सिनेमाचं नावच खरं तर संघर्ष आहे. त्यामुळे मला जाता जाताना प्रत्येकाकडनं एक संघर्ष विषयी नेमकं काय एका लाईन मध्ये ऐकायला आवडेल प्राजक्ता. नाही उलट असं सुरू केलं ना आपण. बरं मी बोलतो. बरंच. सामान्य व्यक्तीचा असामान्यांशी लढा, संघर्ष. सुशांत. जो पडतो तोच पुन्हा उभा राहतो. संघर्ष. संघर्ष. विराजजी. प्रत्येक मराठी माणसाने अनुभवलेला संघर्ष. आता प्राजक्ता. ही गोष्ट केल्याशिवाय आयुष्यात तुम्हाला यश मिळूच शकत नाही. संघर्ष. वा, एक तर चौघांनी खूप छान 4 पद्धतीने संघर्षाची ही व्याख्या केलेली आहे. आणि मला वाटतं त्यामुळे सिनेमा ही लोक त्याच आवडीने पाहायला येतील सिनेमागृहांमध्ये. या आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. या परिस्थितीत खचून जायचं नाही, हरायचं नाही, हटायचं नाही, संघर्ष करायचा.